रामकृष्ण हरी. स्वर संध्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोते मंडळीचं प्रत्येकदा स्वागत आहे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आपल्या या चॅनलला खूप लोकांनी म्हणजे हे दिलेलं आहे, म्हणजे पाहायला पण सुरू केलेलं आहे. लोकांच्या कमेंट्स पण आम्हाला येत आहेत आणि आम्ही जे सांगायला तुम्हाला समजणार आहे. पण काही जण बऱ्याच जण मंडळीचं म्हणणं होतं की आम्हाला नोटेशन वगैरे अभंगाच्या सोबतच द्या. तर आम्ही त्या पद्धतीनं आता सुरू केलेलं आहे. अभंग आणि अभंगाचं नोटेशन आणि टाळ त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगायला सुरू केलेलं आहे. पण आणि काही जणांचं म्हणणं होतं की आम्हाला आम्ही तुमच्याकडे येऊन शिकतो, आमची सोय आहे करायची. तसं काय आमच्याकडे आमचं काही ग्रुप वगैरे नाही. आम्ही मी फक्त क्लास घेतो गावोगाव जाऊन. काही जणांचं म्हणणं होतं की मॅडम पण क्लास घेतात का? मॅडम क्लास घेत नाहीत, मॅडम माझ्याकडे शिकतात. कारण ते 1-2 वर्ष झालं माझ्याकडे शिकायचं त्यांचं चालू आहे. तर आपल्या काही समस्या असतात आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या मार्फत त्याचं सोल्युशन करू. पण वैयक्तिक तुम्हाला जर समजा काही एखाद्याचं नोटेशन तर तुमचा व्हॉट्सअप नंबर सांगा आम्हाला. त्या व्हॉट्सअपवरती आम्ही तुम्हाला पाठवतो त्याचं नोटेशन सरगावून. तर आज आपण तुकामणी माझे हे सर्व म्हणजे सुंदर ते ध्यान या अभंगाचं चरण तुकामणी माझे याची सर्व सुख हे पाहणार आहोत. या अभंगाची चाल आपण राग कलावती या रागामध्ये आहे ही चाल. तर या रागाची माहिती सांगायची म्हणजे या रागामध्ये म आणि रे हा स्वर वर्जित आहे. आता काही ठिकाणी रे लावतात एक गोडव्यासाठी, पण आपण या रागामध्ये म्हणजे सरळ जे आहे ते स्वर घेतात, जे लागत नाही ते स्वर घेतले नाहीत. मग म आणि रे वर्ज्य आहे आणि नी स्वर हा कोमल आहे. बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. आपला स्केल काळी 4 आहे. हे सा ग प ध नी सा हे नी घेतलं आपण. सा नी ध प ग सा एवढंच आहे. सा ग प ध नी सा सा नी ध प ग प ध प ग सा. मग याची पकड कशी आहे? सा ग प ध नी वर आकार आहे. ध नी ध प ग पुन्हा ग वर आकार आहे. पुन्हा ग प ध प ग सा. शेवटला गवर उगून 2 आकार. माझं हे 4 चाल आणि अगोदर सरगम सांगतो मी पिढीचं, नंतर टाळ सांगतो. तर आता आपलं चाल कशी बघा. तुकामणी माझे हेची सर्व सुख. आता बघा तुकाला गप घेतले आपण. मनेला घेतलं धनी. तुकामणी माझेला धप घेतलं. तुकामणी माझे हेचीला गग हेची सर्वला सासा. आता सुखला काय एक खाल्ल्या सप्तकातलं नी आहे, त्याला खाऊन टिंब आहे. नी कोमल हे नी आहे, पण नीवर आकार आहे. सर्व सुख शब्द निधसा. सुला निधसा आणि खला फक्त सा घ्यायचा, पण नीवर आकार थांबायचे. निवर सुख अशा पदानं ग प ध नी ध प ग ग सा सा नी ध सा. तुकामणी माझे हेची सर्व सुख. ही झाली एक लाईन क्लिअर. आता ह्याचा उत्तरार्ध पाहिन श्रीमुख आवडीने. कसं? आता पाहिन श्रीमुख आपण अंतरामध्ये 2 हे केलं. म्हणजे पहिला अंतरा वेगळा आणि त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा अंतरा वेगळा. म्हणजे पहिलं कडवं 2दा म्हणायचं, त्याची चाल वेगळी, आणि दुसरं कडवं परत वेगळं म्हणजे वरल्या स्वरात ते 2दा म्हणून पुन्हा द्रुपद म्हणायचे आपल्याला. ते कसं बघा. आता पाहिन श्रीमुख. कसं? पाहिन गगप पाहिनला पाहिन स्त्रीला ध. पाहिन श्री मुखला नी आवडीने
सा नि ध प प सावरचा घ्यायचा सा नि ध प प ही लाईन दोनदा म्हणायची ग ग प ध नि नि सा नि ध प प पाहिन श्रीमुख आवडीने ही दोनदा म्हणली. आता पुढली दोनदा वर म्हणायची पुढली वर आहे आता वर होतं कसं आहे ती पाहिन श्रीमुख आवडीने बघा आता पाहिन पाहिनला पनिसा सावारचा पाहिन स्त्रीला हे ग आहे वरच स्त्रीला ग हे घ्यायचं पाहिन स्त्री मुखला सा वरलाच मुख आवडीने आवडीला निध सा ही दोनदा घ्यायची पाहिन त्रिमुख आवडीने डबल पाहिन त्रिमुख आवडी. आता दुसरं आवडीने संपलं आपल्याला द्रुपदावर तुळशीहार जायची त्यावेळेस मग काय करायचं आवडीने शब्द संपला की पुढे निध प घ्यायचे कसं आवडीने निध प ग परत पुन्हा तुळशी हार गळा कासे पितांबर बघा आता तुळशीला गप तुळशी किंवा ग गप घ्यायचं तुळशी हारला निध धनी तुळशी हार गळा धप कासे गग पितांबर मधलं कासे पिताला फक्त सा पिता बर. मग तसं आपण तुका म्हणे माझे हे जे सर्व सुखामध्ये सुखाला जसं निधसा घेतलंय निधसा तसं इथं काय करायचं पितांबर मधल्या बरला बर निधसा बला बर फक्त बला निधसा हे झालं. आता आवडे नंतर आवडे निरंतर हेची ध्यान कसं आवडे गग आवडे निरंतर पदनी आवडीने सानिध प हे दोनदा म्हणायचं परत दुसरा त्यात कडवं वरचा आता आवडे निरंतर हेची ध्यान कसं आवडे नि पर्यंत किंवा आवडे पनी आवडेला आवडे फक्त साग घ्यायचं साग वरलं निरंतर म्हणलं तर सासावर तर हेची ध्यान हेचीला निध ध्यानला सा मग ही दोनदा घेतल्यावर तुम्हाला सांगितलंय आपण जसं पाहिलं श्रीमुख आवडीने दोनदा घेतलं वरचं पण आवडीनेच्या नंतर काय घेतलं आपण निध प म्हणजे तुळशीहार गळावर या द्रुपदावर ज्यावेळेस यायचे त्यावेळेस निध प घ्यायचे आवडे निरंतर हेची ध्यान तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर. आता काय करायचं शेवटला आपण दोनदा म्हणतो कासे पितांबर. आता आपण आपल्या चालीमध्ये पितांबर मधल्या ब वर आकार दिलाय पण ज्यावेळेस दोनदा म्हणायचे आपल्याला कासे पितांबर व थोडा आकार द्यायचा व थोडं थांबायचं निवर कासे पितांबर निवर थांबायचंच नाही ज्यावेळेस दोनदा म्हणायचे गग सासा निधसा गग सासा निधसा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आता आपण सरगम पाहिलेलं आहे. आता आपल्याला या तुका म्हणे माझे हे सर्व सुख ह्याची सुरुवात कुठून कोणत्या मात्रे होती ही पाहिजे. आता तुम्हाला मी रामकृष्ण हरीमध्ये रूप पाहतालोचनेमध्ये सांगितलेलं आहे की सुरुवातीला आपल्या भजनाच्या मात्रा किती 1 2 3 4 5 6 7 8 हे आहेत पण 1 ला आणि 5 ला बंद मुठ आहे पण आपण सुरुवात करताना आणि तोडताना टाळ खुला वाजतो 1 ला 1 2 असं करतो आणि सुरुवातीला कसं आहे ज्यावेळेस आपण सुरू करतो कुठली चाल असू द्या ते सम्यापासून सुरू होत असते. सम कुठं आहे सम 1 वर असते आपल्या भजनामध्ये सम कुटुंबी द्या सम ही 1 वर येते
सम कधीच 5 वर येत नाही, 4 वर येत नाही, 6 वर येत नाही, कुठेच येत नाही. सम सम आता समची व्याख्या काय आहे? सम म्हणजे एखादं मंदिर आहे, मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा समोर येणे, प्रदक्षिणा घालून पुन्हा समोरच येणे. आपण प्रदक्षिणा घालून पुन्हा मागे थांबतो का? नाही, समोर येतो. तसं 1 2 3 4 5 6 7 8 1 ही सम झाली. मग आपली सुरुवात जिथं आहे, समजा आता ही चाल आपली, तो का म्हणे माझे हेची सर्व सुख मधल्या सुवर आपलं पहिला टाळ पडतोय. कसा टाळ पडतोय? आणि टाळ तुम्हाला सांगितलं मी, एक मात्र खुल्ली पडते हा सुरुवातीला. तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. बघा आता ही जर तुम्हाला सुरुवात सांगितली, पण आपलं तुका म्हणे कुठे उचलायचे? आपल्याला तुका होतंय 7 8 वर. तुका असं, तुका म्हणे माझे, म्हणे 1 2 तुका 7 8, तुका म्हणे माझे 3 4, तुका म्हणे माझे हेची 5 6, तुका म्हणे माझे हेची सर्व 7 8 सर्व सुख. मग तुम्हाला सुवर मी आकार सांगितलाय, मग ती कुठवर चालणार? सुख. ख पाडणार 5 वर आणि सु चालणार. बघा सु चालणार 1 ते 4 पर्यंत. सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. संपलं. 6व्याला लगेच मग पाहिन आपलं उचलायचे. पाहिन 1 2 3 4 5, पाहिन स्त्री, पाहिन 6 7 8, पाहिन स्त्रीमुख, पाहिन स्त्री 6 7 8 वर येते. 8 हून जस्ट 1 वर मात्र आपली जाते. 8 वर जायच्या तेवढ्या वेळामध्ये स्त्री म्हणायची आपल्याला. कसं? पाहिन स्त्री आहे का? पाहिन स्त्री मुख. मुख 1 2 3 4 5 पर्यंत. ही तो झालं क्लिअर. पाहिन स्त्री मुख. आता आवडीने मधलं फक्त आव 6 7 8 पर्यंत. आवडीने, डीने 1 2 3 4 5 पर्यंत. असं पाहिन श्रीमुख आवडीने. आता अंतरामध्ये अंतर तुम्हाला सांगितलं मी, 2 कडवे इथं, 2 कडवे वेगवेगळे म्हणायचे आपल्याला. हे झाला एक नंबरचा. आता 2 नंबरचा. 2 नंबर कसा? पाहिन स्त्री, पाहिन 6 7 8 आहे आणि स्त्री तुम्हाला काय सांगितलं मी, 8 हून ज्यावेळेस 1 वर होतो तेवढ्या गॅप मध्ये स्त्री आहे. पाहिन स्त्री मुख. मुख 1 2 3 4 5 पर्यंत. आव इथं पण तसं आहे. आवडीने मधलं आव 6 7 8 आणि डीने डबल. पाहिन स्त्री मुख आवडीने. आता इथं काय झालंय, दुसऱ्या वेळेस आवडीने संपलं की पुन्हा आपलं निध पग आहे बघा आकार. ती दिलंय मी, ती कुठे घ्यायचंय? आवडीने. आवडीने शब्द संपतोय 3 वर. आवडीने आवडीने शब्द 1 ते 4 पर्यंत घ्यायचे. आव घ्यायचा 6 7 8 आव पर्यंत आणि रीने घ्यायचा आहे 1 2 3 4 पर्यंत म्हणजे दुसऱ्या वेळेस. आणि आवडीने निदपग हे जे आकार आहे ते 5 6 ला घ्यायचं आहे. तुळशी, तुळशी पुन्हा 7 8. तुळशी हार गळा, हार 1 2, गळा गळा 3 4. तुळशी हार गळा कासे, कासे 5 6. कासे पिता, पितांबर मधलं पिता 7 8. बर, बर जसं पाहिन स्त्री माझे हेचे सर्व सुख घेतले सुख, तसं
पितांबर मधलं बर, ब शब्द चालतोय 1 2 3 4 आणि र 5 वर संपते. पुन्हा पुढं काय आवडीनंतर मग लगेच 6व्या मात्राला आवडे उठायचं. आवडे निरम पर्यंत 6 7 8. आवडे निरंतर, तर शब्द 1 2 3 4 5 पर्यंत. हेची 6 7 8. हेची ध्यान 1 2 3 4 5. मग ही दोनदा म्हणायची. पुन्हा पुढली ओळ दोनदा अजून. पुढली कशी आहे? आवडे निरं 6 7 8. आवडे निरंतर, निरंतर म्हणलं तर 1 2 3 4 5 पर्यंत. हेची 6 7 8. हेची ध्यान, परत आवडे निरंतर, हेची ध्यान. दुसऱ्या वेळेस ध्यान 1 2 3 4 पर्यंत. पुन्हा 5 6 ला काय आकार आहे निधपग आ. अशा प्रकारे ही चाल अशी आहे. आपल्याला आता ह्याच्यात अजून बी आपल्याला लक्षात जर आलं नाही तर आम्हाला डायरेक्ट फोन करा किंवा कमेंटद्वारे कळवा. आता यानंतर आम्ही पकडीसहित पकड आकारामध्ये म्हणतो. तुम्हाला पकड मी आता सांगितली आहे सरगममध्ये, साग पदनी ती सांगितली आहे. आता आम्ही 2 जण पकड डायरेक्ट आकारामध्ये म्हणतो. आकार तुम्हाला आकारात सांगितले पहिलेच मी. आकार म्हणजे हे आ, हे आ म्हणणं म्हणजे आकारात. मग प्रत्येक शब्द स्वराला आच म्हणणे आ असं. मग आता आम्ही पकड आकारात घेऊन आम्ही तुका म्हणे ही चाल आम्ही आपल्या पुढे लगेच सादर करत आहोत. तुम्हाला हे सरगम सांगितले, ताळ सांगितलाय. आता चाल कशी तुम्ही एवढी म्हणजे लगेच बघा आणि आम्हाला चाल कशी वाटली कमेंटद्वारे कळवा. मने माझे हेची सर्व सुख, हेची सुख पाही कासे पीतांबर, आवडे निरंतर, भर कासे पीतांबर.